विषयाचं नाव आहे प्रभूमध्ये तुमचे परिश्रम व्यर्थ नाही. ठीक आहे, आजचा आपला हा विषय आहे प्रभूमध्ये तुमचे जे परिश्रम आहेत ते व्यर्थ नाही. आणि आज आपण सविस्तरपणे हा जो विषय आहे समजून घेणार आहोत. आणि अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण जे परिश्रम प्रभूमध्ये करत आहोत ते व्यर्थ होता की काय. पण देवाचं वचन हे आपल्याला आपल्या परिश्रमाला घेऊन अनेक गोष्टी सांगताना दिसून येतात. पण त्या सर्व गोष्टी आज आपण पाहणार नाही, तर काही ठराविक गोष्टी आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि या गोष्टींकडे जाण्या अगोदर आपण मुख्य जे वचन आहे ह्या विषयाचं ते आपण वाचणार आहोत. आणि कोणीतरी पहिले करीन 15वा अध्याय आणि 58 जे वचन आहे 58 ते वाचण्यासाठी मदत करा. आणि ह्या वचनातून आज आपण हा संपूर्ण जो विषय आहे प्रभूमध्ये तुमचं परिश्रम व्यर्थ नाही हा काय करणार आहोत, शिकणार आहोत. कोणीतरी पहिले करीन 5वा अध्याय 15वा अध्याय आणि त्याचं 58 वचन वाचण्यासाठी मला मदत करा. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर व अडळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. व्हेरी गुड. आता पहा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की संत पौल हा करिंथ येथील विश्वासणाऱ्यांना हे पत्र लिहित असताना ह्या पत्रामध्ये रहस्य आणि विजय या संदर्भात अनेक गोष्टी संत पौल तेथील विश्वासणाऱ्यांना काय करत आहे, सांगत आहे. आणि त्यापैकी एक गोष्ट ही 58 वचनातून आपल्याला पाहायला भेटते ती ही की माझ्या प्रिय भावांनो, माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही हे तुम्ही जाणून आहात. आज आपण हा विषय शिकत असताना आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की आपण जे श्रम प्रभूमध्ये घेतो ते मुळीच व्यर्थ जे आहे ते जात नाही. मग कशा प्रकारे त्याचे जे प्रतिफळ आहे ते प्रभू आपल्याला देतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो आपण यावेळी लिहिणार आहोत. पहिला मुद्दा लिहा, देव प्रत्येक छोट्या कामांची दखल घेतो. पहिला मुद्दा लिहा, देव प्रत्येक छोट्या छोट्या कामांची दखल घेतो जी आपण प्रभूमध्ये केलेली असतात. ठीक आहे. मग अशी कोणती कामं आहे की जी आपण प्रभूमध्ये राहून केलेली आहे, तर ती कामं आपल्याला पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे सांगताना दिसून येतं. आणि आपण यावेळेला मत्तयाचं पुस्तक 10वा अध्याय आपण काढू आणि त्याचे जे 42 वचन आहे त्या ठिकाणी कोणतं काम आहे जे करण्यात आलं आहे आणि त्या कामाची जी दखल आहे ती स्वतः देवाने घेतली आहे, ती स्वतः प्रभूने घेतली आहे. पहा, मत्तय 10:42 वचन काय म्हणतात त्या ठिकाणी, आणि या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हाला खचित सांगतो. व्हेरी गुड. आता पहा, या ठिकाणी आपण पाहतो की देव हा किती लहान लहान जी कामं आपण केलेली आहेत ना प्रभूमध्ये त्या विषयीची जी काही दखल आहे ती तो घेतो. आणि ह्या ठिकाणी कोणतं काम आहे जे लहान अशा स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं त्याची देखील दखल प्रभूने घेतलेली आहे. ते काम या ठिकाणी पाहायला भेटतं की केवळ एक गार प्याला ज्या वेळेला आपण एखाद्या शिष्याला काय करतो, प्यायला देतो. ठीक आहे ना. प्रभूमध्ये ज्या वेळेला आपण एक प्याला पाणी एखाद्याला ज्यावेळेस प्यायला देतो तर प्रभूच्या दृष्टीने जे काम तुम्ही केलेलं आहे त्या कामाचा जो काही मोबदला आहे किंवा त्या कामाचं जे काही प्रतिफळ आहे ते त्या व्यक्तीला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या त्या कामाचा मोबदला त्याला मिळतो. आणि तो का मिळतो, कारण त्याचं जे काम आहे
ते कोणा मनुष्याने बघितलेलं नाहीये, तर त्याचं जे काम आहे ते स्वतः प्रभूने बघितलेलं आहे. आणि प्रभूच्या दृष्टीने ते जे काम आहे ना ते बक्षिसाच्या पात्रतेचं आहे. लक्ष द्या, प्रभूच्या दृष्टीने ते जे काम आहे ना ते बक्षिसाच्या पात्रतेचं आहे. मग आता आपल्याला प्रभूकडनं बक्षीस प्राप्त व्हावं किंवा आपल्याला प्रतिफळ जे आहे ते प्राप्त व्हावं, यासाठी आपल्याला प्रत्येक जे काम आहे ना प्रभूमध्ये राहून करणं फार गरजेचं आहे. का? कारण प्रत्येक कामाची दखल प्रभू स्वतः जे आहे ना घेत असतो. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 26वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो, तर मत्तयाच्या पुस्तकाच्या 26व्या अध्यायामध्ये 7 पासून 13 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर 7 ते 13 मध्ये आपल्याला एक स्त्री आहे जी बेथानीमध्ये कुष्ठरोगी शिमोन जो आहे ना त्याच्या घरी ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर त्या ठिकाणी आलेला होता, त्या ठिकाणी त्या स्त्रीने येशूला जे आहे ना त्याच्या पायावरती आपण पाहतो की तिने तेल जे आहे ते ओतलं. आता हा संपूर्ण शास्त्र भाग जो आहे ना हा आपण वाचणार नाही, परंतु काही शास्त्र भाग त्या ठिकाणी आपण वाचणार आहोत. आणि कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरती जे आहे तिने तेल ओतलं आणि कशा प्रकारे ती जी स्त्री आहे ना ती स्त्री, त्या स्त्रीचं जे काम आहे ते कशा प्रकारे देवाने जे आहे त्याची दखल घेतली. हा शास्त्रभाग संपूर्ण वाचल्यानंतर आपल्याला समजून येतो. पण हा शास्त्रभाग फार मोठा आहे आणि वेळ आपल्याकडे कमी आहे, परंतु होमवर्क आहे तुम्हाला की तुम्ही ह्या शास्त्रीय भागामधून ह्या गोष्टी शोधून काढायच्या आहे की कोणत्या प्रकारचं काम त्या स्त्रीने केलेलं होतं. ठीक आहे, पण आपण हे लिहिणार आहोत तुमच्या वैयक्तिक अभ्यासामध्ये. पण कोणीतरी मला वाचण्यासाठी मदत करा. वचन 7 कोणीतरी वाचा. कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाचे अलभस्त्र कुपी घेऊन त्याचकडे आली आणि तो भोजनास बसला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. येस, व्हेरी गुड. आता बघा, येशू हा बेथानीमध्ये कुष्ठरोगी शिमोन आहे ना याच्या घरी जेवणाकरता गेलेला होता. आणि ही गोष्ट ज्या वेळेला ह्या स्त्रीला कळाली त्यावेळेला ह्या स्त्रीने त्या ठिकाणी येऊन आपण पाहतो की त्याच्या डोक्यावरती जे आहे ना महागडं ना अतिशय महागडं असलेलं जे काही अत्तर आहे ना ते तिने त्याच्या डोक्यावरती काय केलं, ओतलं. आणि तिचे हे जे काम आहे ना ह्या कामाची दखल स्वतः त्या ठिकाणी येशूने घेतलेली आपल्याला पाहायला भेटली. आणि येशूने ज्या वेळेला तिच्या ह्या कामाची दखल घेतली त्यावेळेला येशूने त्या ठिकाणी वचन 13 मध्ये बघा काय म्हटलं ह्या कामाची दखल घेऊन. वचन 13 मध्ये, मी तुम्हास खचित सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे हिने जे केले आहे तेही तिच्या स्मरणार्थ सांगतील. व्हेरी गुड. आता बघा, येशूने त्या ठिकाणी तिच्या ह्या कामाची जे तिने केलेलं होतं, ठीक आहे ना, आपण जर पाहिलं ना तर तिने येशूच्या डोक्यावरती ओतलेलं जे तेल आहे ना ते किती रुपयाचं होतं अंदाजे ते देखील ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. आणि ज्या वेळेला आपण बारकाईने अभ्यास करतो त्यावेळेला हे समजून येतं की ते जवळपास 300 रुपयाच्या जवळपास ते तेल जे आहे ते होतं, किंबहुना त्यापेक्षा जास्त पण असू शकतं. ठीक आहे, लाईट गेलेली आहे पण आपण कंटिन्यू आपलं जे वचन आहे ते सुरू ठेवणार आहे. लक्ष द्या. आणि मग आपण ह्या ठिकाणी काय पाहतो की तिने येशूच्या मस्तकावरती ना डोक्यावरती तिने काय केलेलं आहे, तेल जे आहे ते ओतलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि तिने जे काम केलं ना त्या कामाची जी काही दखल आहे, थँक्यू, त्या कामाची जी काही दखल आहे ना ती स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि प्रभू येशू ख्रिस्त
आपण वचन 13 मध्ये पाहतो, हे म्हणत आहे की ज्या ज्या ठिकाणी सुवार्ता गाजवली जाईल ना, त्या प्रत्येक ठिकाणी ह्या स्त्रीने माझ्यासाठी काय केलं आहे हे पण जे आहे काय माहिती का, हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल. म्हणजे लक्ष द्या, आपण प्रभूमध्ये जे पण परिश्रम करतो, प्रभूमध्ये आपण जे पण परिश्रम करतो ना, त्या प्रत्येक परिश्रमाची जी काही दखल आहे ती स्वतः देव घेत असतो. माणूस आपल्या परिश्रमाची दखल घेत नाही, पण देव हा माणसा समान नाही. देव आपल्या प्रत्येक जे आहे ना कामाची काय करतो माहिती का, दखल घेतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपल्याला हे समजेल ना, त्यावेळेला आपण अधिक जास्त जे आहे ना प्रभूमध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याकरता तयार झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरा मुद्दा क्रमांक 2 जो आहे तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 2, देव योग्य वेळी फळ देतो. आपण जे पण काम करतो ना, त्या कामाचा जो काही मोबदला आहे किंवा त्या कामाचं जे काही प्रतिफळ आहे ते प्रतिफळ देव देतो. कारण देव आपलं जे काम आहे त्याची दखल त्याने घेतलेली असते आणि तो कधीही जे आहे ना आपण केलेलं काम विसरत नाही. माणूस आपल्या कामाची दखल घेणार नाही. माणूस आपलं काम बघून येईल आणि विसरून जाईल, त्याबद्दल मोबदला पण माणूस आपल्याला देणार नाही. पण माणसासारखं देव नाहीये हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आपण जे काही परिश्रम आहे प्रभूमध्ये ते करत राहिला पाहिजे. आणि ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला आपल्याला प्रतिफळ जे आहे ते देव दिल्याशिवाय राहणार नाही. का? कारण ज्या वेळेला आपण गलती करायचं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं वचन 9 वाचतो बघा, त्या ठिकाणी गलती करायच्या पत्राच्या 6व्या अध्यायाच्या वचन 9 मध्ये काय लिहिलेलं आहे पहा. देव योग्य वेळी फळ देतो. त्या संदर्भामध्ये चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी आपण संत पौल हा ज्या वेळेला पत्र लिहित होता गलती करायच्या विश्वासणाऱ्यांना, त्यावेळेला तो त्यांना व्यवहार उपयोगी बोध करत होता. आणि तो हा बोध त्यांना करत असताना त्याने त्यांना सांगितलं की चांगलं करण्याचा कंटाळा हा मुळीच करू नका. आपण जर देवाची लेकरं आहोत आणि आपल्याला जर देवाची ओळख झालेली आहे तर मग आपण चांगलं काम करण्याचा कंटाळा करू नये. का आपल्याला चांगलं काम करण्याचा कंटाळा जो आहे तो करण्यासाठी सांगितलेला नाहीये, कारण वचन सांगतं आपण जर न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी काय पडेल? पीक पडेल. आणि अनेक वेळा आपण खचून जातो, कारण आपल्याला जास्तीत जास्त चांगलं काम केल्यानंतर कशाची आवश्यकता असते की आपल्याला प्रतिफळ भेटावं. पण आपण ते प्रतिफळ माणसांकडनं मिळावं या अपेक्षेतून ते चांगलं काम करतो. पण चांगलं काम आपण ह्या अपेक्षेतून करतो का की देवाने आपल्याला प्रतिफळ द्यावं म्हणून? जर आपण त्या अपेक्षेने जर चांगलं काम केलं तर लक्ष द्या, एक वेळेला माणूस तुम्हाला तुमच्या चांगल्या कामाचं प्रतिफळ देणार नाही, पण देव हा तुम्हाला तुमच्या चांगल्या कामाचं प्रतिफळ देईल. आणि आपण खचू नये. चांगलं काम करत असताना आपण मुळी जे आहे ना ते खचू नये. आणि पवित्र शास्त्र ज्या वेळेला आपण उत्पत्तीचे पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 22 आपण वाचतो, किंवा उत्पत्तीचे पुस्तक 7वा अध्याय आणि वचन 12 आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे ज्याला चांगलं काम करण्यासाठी जे आहे ना ते सांगितलेलं होतं. आणि त्या व्यक्तीचे नाव नोहा आहे. आणि लक्ष द्या, नोहाला कोणतं काम करण्यासाठी सांगितलं होतं बघा. कोणीतरी उत्पत्ती 6वा अध्याय आणि वचन 22 वाचा. 6वा अध्याय आणि वचन 22. नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला पाहायला भेटतं की देवाने
जे काही नोहाला करण्यासाठी सांगितलेलं होतं तसं नोहाने केलं. लक्ष द्या, नोहाला कोणत्या गोष्टी सांगितल्या त्या करण्यासाठी? नोहाला देवाने एक चांगलं मोठं भव्य दिव्य तारू जे आहे ते बांधण्यासाठी सांगितलं होतं. आणि हे तारू त्या काळामध्ये बांधणं एवढी सोपी गोष्ट नव्हती, कारण नोहाला फक्त तारू बांधणं एवढंच काम नव्हतं, इतर पण कामं त्याला होती. आणि ते सर्व कामं करत असताना आपण हे पाहतो की त्याने ते काम आनंदाने केलं, कुरकुर केली नाही, कुठल्या प्रकारची कंप्लेंट जी आहे ती केली नाही, कुठल्याही प्रकारचा थकवा जे आहे त्याने दाखवला नाही, कुठल्या प्रकारची निराशा जी आहे देवाने सांगितलेलं जे काम आहे त्याच्यामध्ये त्याने दाखवलं नाही, कुठंच तो निराश झाला नाही. देवाने त्याला जे काही करायला सांगितलेलं होतं ना ते त्याने केलं. लक्ष द्या, आणि तुम्हाला माहिती का, त्याचं जे प्रतिफळ आहे ते देखील देवाने त्याला दिलं. नोहाला देवाने प्रतिफळ देखील दिलं. लक्ष द्या, देव हा आपले जे परिश्रम आहे तो विसरत नाही. आपण घेतलेली जी मेहनत आहे ना त्याचा त्याला मुळीच जो आहे ना विसर पडत नाही. आणि म्हणून आपण चांगलं काम करत राहावं. देवाकडनं आपण प्रतिफळाची अपेक्षा करत, माणसांकडनं नाही, माणसांकडनं प्रतिफळाची अपेक्षा करत तुम्ही जर चांगलं काम करत राहिले तर माणूस तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या चांगल्या कामाचं प्रतिफळ देणार नाही. त्या उलट तो तुमच्या चांगल्या कामामध्ये अनेक दोष काढेल. त्या उलट तो तुमच्या चांगल्या कामांना घेऊन मनामध्ये द्वेष बाळगेल, मनामध्ये तुमच्याविषयी जे आहे ना कटुपणा बाळगेल, कपट बाळगेल. लक्ष द्या, आणि त्या कपटेमुळे, त्या कटुपणामुळे, त्या द्वेषामुळे तो तुमच्या चांगल्या कामाचं तुम्हाला प्रतिफळ देणार नाही, तुमची वावा करणार नाही. पण देवाच्या मनामध्ये तुमच्याविषयी कपट नाहीये, देवाच्या मनामध्ये तुमच्याविषयी कडूपणा नाहीये, देवाच्या मनामध्ये तुमच्याविषयी द्वेष नाहीये. आपण देवाचे लेकर आहोत. आणि लक्ष द्या, तो आपल्याला आपल्या चांगल्या कामाचे जे प्रतिफळ आहे ते तो देईल. आणि म्हणून आपण प्रभूमध्ये चांगलं काम करत राहायला पाहिजे. मुद्दा क्रमांक 3 लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 3, देव विसरत नाही. आपलं जे काम आहे, अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण इतकं चांगलं करतो पण लोकांना त्याची जाण नाहीये. आपण इतकं चांगलं काम करतो पण लोक आपण केलेल्या चांगल्या गोष्टी विसरून जातात. ह्या अनुषंगाने आपण चांगलं काम करत असतो. पण लक्ष द्या, आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की लोकांच्या पलीकडे जाऊन आणखीन कोणतरी आपल्याला चांगलं काम करताना पाहत आहे. आणि तो जर कोण आहे तर तो आहे जगाचा आणि तुमचा आमचा माझा निर्माण करता. तो आपलं चांगलं काम बघत आहे. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं. योहानाचं पुस्तक 1 अध्यायाने 1 वचन. लक्ष द्या, बघा ते वचन काय म्हणत आहे. कोणीतरी आपण योहानाचं पुस्तक 1 अध्याय आणि वचन 1 आपण वाचू. आणि बघा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. आणि हा देव तुमचं चांगलं काम बघत आहे. हे आपण विसरून जातो आणि आपण जे आहे ना चांगलं काम करण्याचा कंटाळा करून टाकतो. लक्ष द्या, देव हा कधीही तुमच्या चांगल्या कामांना विसरत नाही. आणि म्हणून ज्या वेळेला आपण इब्री लोकांपत्र 6 अध्याय आणि वचन 10 आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे इब्री लोकांचं पत्र 6 अध्याय आणि वचन 10 मध्ये देव कशा प्रकारे आपलं जे चांगलं काम आहे ते विसरत नाही या संदर्भात काय लिहिलंय. 5 ठिकाणी, कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. यस, तुम्ही करत असलेली सेवा, तुम्ही करत असलेलं चांगलं काम देव विसरत नाही, तो अन्यायी नाहीये. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि हे आपल्याला जर समजलं तर आपण चांगलं काम हे अधिक जोमाने केल्याशिवाय राहणार नाही. आणि देवाची इच्छा ही आहे की आपण चांगलं काम करत राहावं. कारण वचन सांगत आहे की प्रियजन हो, तुमच्या विषयी आम्हाला ज्यावेळेला आपण हे वचन वाचतो तर त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला ही खात्री आहे की तुम्ही
जे काही कार्य करत आहात, तुम्ही जी काही पवित्र जनांची सेवा करत आहात, तुम्ही जे काही प्रेम दाखवलेलं आहे एकमेकांप्रती, ते देवाने बघितलेलं आहे. देव ते विसरत नाही. देवाला त्या गोष्टींचा विसर पण पडत नाही. का? कारण तो जो आहे ना, अन्यायी नाहीये. माणसाला विसर पडतो, पण देवाला विसर पडत नाही. आणि हे आपल्याला ज्या वेळेला समजेल ना, त्यावेळेला निश्चित अर्थाने आपण पाहतो की आपण आशीर्वादित होतो. पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस पहिले शमूएल पहिला अध्याय आणि 10 ते 20 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी हन्ना आहे. आणि हन्ना, हिला लेकरू बाळ नव्हतं. तिला समाजामध्ये अनेक लोक नावं ठेवायची. तिची जी सवत आहे ती देखील तिला नावं ठेवायची, पण ती कधीही त्यांच्या संदर्भात चांगल्या गोष्टी करण्याची विसरली नव्हती. तिची सवत तिला इतका त्रास देत असताना देखील तिच्या सवत बरोबर ती चांगलं राहायची. समाजाला तोंड देत असताना तिने कधीही समाजाला चुकीच्या दृष्टिकोनातून बघितलं नाही. तिने नेहमी चांगल्याच गोष्टी ज्या आहे ना समाजा संदर्भात बोललेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि लक्ष द्या, तिच्या जीवनामध्ये तिने नेहमी चांगलं काम केलं असल्या कारणामुळं परमेश्वराच्या मंदिरामध्ये जेव्हा ती गेली ना, परमेश्वर देवाने तिला बघितलं की हिच्या जीवनामध्ये लोकांनी हिला इतका त्रास दिलेला असताना देखील, लोकांनी हिच्या विरोधामध्ये इतक्या चुकीच्या गोष्टी बोललेल्या असताना देखील ही लोकांना परतून आशीर्वाद देत आहे. आणि तिचं जीवन ज्यावेळेस परमेश्वर देवाने त्या मंदिरामध्ये बघितलं ना, त्यावेळेला परमेश्वर देवाने तिची कुस मोकळी केली. आणि वचन सांगतं, ती आपल्या पती बरोबर आपल्या घरी राहत असताना परमेश्वर देवाने तिची भेट घेतली. तिला दिवस गेले आणि तिला शमूएल नावाचा मुलगा. लक्ष द्या, तुम्ही चांगलं काम करत असताना त्या ठिकाणी फक्त तुमची वाहवाच होईल अशा प्रकारची विचारसरणी करणं सोडून द्या. कारण अनेक वेळा चांगलं काम करत असताना देखील अनेक विरोधक जे आहेत तुमच्या चांगल्या कामाला घेऊन उभे राहत असतात. तुम्हाला खाली पाडण्याच्या अनुषंगाने ते काम करणं तुम्ही सोडून द्यावं. तुम्हाला डॅमेज करण्याच्या अनुषंगाने, तुम्हाला ठेस पोहोचवण्याच्या अनुषंगाने, तुमच्या विरोधामध्ये चुकीच्या गोष्टी ज्या ते पसरवतील अशासाठी की तुम्ही ते चांगलं काम करणं सोडून द्यावं. पण लक्ष द्या, या ठिकाणी हन्नाच्या जीवनातून आपण हे शिकलं पाहिजे की देवाने आपल्याला चांगलं काम करण्यासाठी निवडलेलं आहे. आणि परमेश्वर देव हा अन्यायी नाहीये की तो आपलं चांगलं काम बघूनही शांत बसल. तो तुम्हाला प्रतिफळ देईल. या ठिकाणी हन्नाला त्याने प्रतिफळ दिलं. जर तो हन्नाला प्रतिफळ देईल तर तो आपल्याला देखील प्रतिफळ देईल. लक्ष द्या, देव अन्यायी नाहीये. आणि म्हणून चांगलं काम हे करत राहा. देव स्वतः जो आहे ना, आपल्याला काय केलं माहिती का, आशीर्वादित करेल. चौथा मुद्दा लिहून घ्या, मुद्दा क्रमांक 4. येशू स्वतः आपल्या सेवकांना सन्मानित करतो. लक्ष द्या, ज्यावेळेस आपण चांगलं काम करतो त्यावेळेला आपल्याला अपेक्षा असते की आपल्या चांगल्या कामाची दखल कोणीतरी घ्यावी आणि त्या चांगल्या कामाबद्दल आपल्याला सन्मानित करण्यात यावं. पण ही अपेक्षा आपण माणसांकडनं ठेवतो, न की देवाकडनं. जर देवाकडनं आपण जर सन्मानित होण्याची अपेक्षा आपण केलेल्या चांगल्या कामाला घेऊन जर ठेवली तर त्या ठिकाणी आपल्या अपेक्षेची निराशा होणार नाही. देव जो आहे ना, देव स्वतः आपल्याला सन्मानित करत. कारण वचन ज्यावेळेला आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे पाहायला भेटतं, येशूने स्वतः आपल्या सेवकांना सन्मानित केलं, आपल्या सेवकांना प्रोत्साहित केलं, आपल्या सेवकांना जे आहे ना त्याने त्या ठिकाणी बक्षीस दिलं. लक्ष द्या आणि बघा, वचन वाचू आपण योहानाचं पुस्तक 12 अध्याय आणि वचन 26 बघा काय म्हणत आहे. कशा प्रकारे येशूने त्याच्या सेवकांना जे आहे ते सन्मानित केलं, त्या संदर्भात काय लिहिले पहा. 12 अध्याय वचन 26 योहानाचं पुस्तक. सेवा करेन तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. कोणी माझी सेवा करेल तर पिता त्याचा मान करेल. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू अतिशय स्पष्टपणे ह्या ठिकाणी आपल्याला खूप काही गोष्टी सांगताना दिसून येत आहे. त्या सर्वांकडे आपण जाणार नाही, पण ज्या गोष्टी महत्वाच्या आहे त्याच्या विषयाला घेऊन तेवढ्याच आपण पाहणार आहोत. आणि वचन सांगतं, जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावं. लक्ष द्या, सेवा करणं म्हणजे येशूला अनुसरणं आहे.
आणि ज्या वेळेला आपण येशूला अनुसरतो त्यावेळेला वचन सांगितलेलं आहे की जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. आणि येशू हा आता कुठं आहे माहिती का? येशू हा पित्याच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा अतिशय स्पष्टपणे योहानाच्या पुस्तकाच्या 14व्या अध्यायामध्ये बघा काय म्हणत आहे. कोणीतरी या माझ्यासोबत. योहानाचं पुस्तक 14 अध्याय आणि त्याचं 3रं वचन वाचा. वचन 3. आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावी. व्हेरी गुड. जिथं मी आहे तिथे तुम्ही असावं. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना देवाची इच्छा ही आहे की आपण त्याची सेवा करावी आणि सेवा करत करत आपण त्याला अनुसरावं. आणि जर आपण ह्या गोष्टी करत राहिलो तर मग आपल्याला जिथं येशू आहे तिथं राहता येईल. आणि तिथं राहता यावं म्हणून आपण आपल्या स्वतःला जे आहे ना चांगलं काम करत ठेवलं पाहिजे. कारण क्षणात निमिषात करणा वाजल आणि पापने लवते न लवते त्याचं येणं होईल. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण येशूच्या येण्याविषयी शिकणारा, जर मला हे शिकवता आलं नाही किंवा विसरलं तर मला आठवण द्या. ठीक आहे, येशूच्या येण्याविषयी आपण शिकणार आहोत. आता या ठिकाणी आपण काय पाहतो माहिती का? फक्त वचन हे सांगत नाहीये की जिथे मी आहे ते पण राहतील, पण वचन हे पण सांगत आहे जो कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याला मान करेल, त्याचा सन्मान करेल. लक्ष द्या, आपण देवाकडून सन्मान मिळवण्याच्या अनुषंगाने, देवाकडून प्रतिफळ मिळवण्याच्या अनुषंगाने, देवाकडून बक्षीस मिळवण्याच्या अनुषंगाने आपण जे आहे ना चांगलं काम करत राहिलं पाहिजे. आणि संत पौल जो आहे ना, संत पौल हा चांगलं काम करत होता. आणि चांगलं काम करत असतानाही त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आले, त्याच्या जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना त्याला करावा लागला. देवाची सेवा करत असताना त्याच्या जीवनामध्ये अनेक चढउतार आले आणि त्या प्रत्येक चढउतारामध्ये आपण पाहतो की त्याने चांगलं काम करणं सोडलं नाही. बघा, ज्या वेळेला आपण 2 करिंथ 11वा अध्याय आपण काढतो ना, तर 2 करिंथ 11व्या अध्यायामध्ये 23 पासून 28 पर्यंत ज्या वेळेला आपण ही वचनं वाचतो ना, तर त्या ठिकाणी संत पौल हा देवाची सेवा कोणत्या कोणत्या परिस्थितीमधून जात असताना करत होता हे आपल्याला पाहायला भेटतं. आणि ह्या सर्व सेवेची जी काही दखल आहे ती देवाने घेतली आणि त्यानुसार त्याला सन्मानित देखील करण्यात आलं, त्याला बक्षीस देखील देण्यात आलं, त्याचा सन्मान देखील त्या ठिकाणी करण्यात आला. बघा, वचन वाचू आपण त्या ठिकाणी. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा मला. दुसरे करीन 11वा अध्याय आपण काढू. 2 करीन 11वा अध्याय आणि त्याच 23 पासून 11वा अध्याय काढू आपण आणि 23 पासून आपण काढणार आहोत. येस, 23 पासून तर 28 पर्यंत वाचा हळूवारपणे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक आहे हे मी वेड्यासारखे बोलतो. श्रम करण्यात, बंदिवास सोसवण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मरण संकट सोसल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून एकूण 40 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व समुद्रात मी अहोरात्र घालविली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरची संकटे, लुटारूंची संकटे, स्वजातीची संकटे, विदेशी लोकांची संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या बंधूंची संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, भूक तहानेचा मारा, पुष्कळ वेळा काढलेले उपवास, थंडी व उघडा वागडेपणा,
या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टी खेरीज माझा रोजचा रगडा म्हणजे सर्व मंडळांची चिंता ही आहे. कोण येस, व्हेरी गुड. हा लक्ष द्या. आता ह्या ठिकाणी काय म्हणत आहे संत पॉल? संत पॉल सेवा करत असताना आपल्याला हे समजून येत आहे की संत पौल सेवा करत असताना संत पौल हा त्याच्या सेवे संदर्भात सांगताना आपल्याला दिसून येतो. आणि पहा, इथं म्हटलेलं आहे की मी मार खाल्ला, श्रम, कैद, बेशुमार फटके, रात्रंदिवस समुद्रामध्ये घालवले. हे तुम्हाला होमवर्क आहे, एका मागे एक नंबर टाकून किती संकट आणि किती अडचणीचा सामना संत पौलाने केला हे लिहून काढा. ठीक आहे, हे लिहून घ्या. मीटिंग संपल्यानंतर परत विचारणार कोणतं होमवर्क आहे म्हणून. ठीक आहे, हे लिहून घ्या आताच ना. लक्ष द्या. म्हणजे इतकी खडतर सेवा, इतक्या समस्येतून, त्रासातून, प्रॉब्लेम मधून जात असताना त्याने केली, पण कधीच त्याने कुणाला दोष दिला नाही. कधीच त्याने लोकांकडनं प्रतिफळाची अपेक्षा ठेवली नाही, पारितोषिकाची अपेक्षा ठेवली नाही. त्याने देवाकडनं पारितोषिकाची अपेक्षा ठेवली, देवाकडनं बक्षीस, सन्मान, मान मिळवण्याची अपेक्षा ठेवली, आणि देवाने त्याला ते दिलं देखील. आपण या जगामध्ये राहत असताना आपण माणसांकडून सन्मान मिळवण्याच्या अनुषंगाने चांगलं काम मुळीच करू नये. कारण माणूस जो आहे ना, त्याचं आयुष्य काय आहे हे आपल्याला पवित्र शास्त्रातून समजून येतं. आणि माणूस जो आहे ना, लक्ष द्या, त्याच्यावरती भरोसा मुळीच करू नये, मुळीच करू नये. आपण चांगलं काम करत आहोत ना, तर मग आपण देवाकडनं पारितोषिकाची अपेक्षा ठेवली पाहिजे. पुढचा मुद्दा क्रमांक 5, स्वर्गात बक्षीस राखून ठेवलेला. जर तुम्ही चांगलं काम करत आहात आणि त्याची दखल जर देवाने घेतलेली आहे, तर पारितोषिक हे स्वर्गामध्ये राखून ठेवलेलं आहे. आणि ते चांगलं काम करणाऱ्यालाच मिळणार आहे, ते सर्वांना मिळणार नाही. कारण चांगल्या कामाची जी दखल आहे ना, ती देवाने घेतलेली आहे, आणि म्हणून त्या संदर्भाचं पारितोषिक देवाने स्वर्गामध्ये राखून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 12 वाचतो ना, तर मत्तयाच्या पुस्तकाच्या 5व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये बघा काय लिहिलेलं आहे. 5व्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेश ते होऊन गेले, त्यांचा त्यांनी तसाच छेड केला. व्हेरी गुड. सेवा करत असताना, चांगलं काम करत असताना, ज्याची दखल देवाने घेतलेली आहे आणि जे देवाला आवडत आहे, असं काम करत असताना लोक तुमची निंदा करतील, लोक तुमचा छळ करतील, लोक तुमच्या विरुद्ध वाईट गोष्टी लबाडीने बोलतील, खोटं बोलतील. त्यावेळेला आनंद करा, उल्हास करा, कारण तुमचं चांगलं काम माणसाच्या दृष्टिकोनातून वाईट आहे. तुमचं चांगलं काम माणसाच्या दृष्टिकोनातून कसं आहे माहिती का? निंदा करणार आहे, छळ करणार आहे तुमची. पण देवाच्या दृष्टिकोनातून, माणसाच्या दृष्टिकोनातून असल्यासारखं ते नाहीये. लक्ष द्या. देवाने तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतलेली आहे, आणि जर देवाने तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतलेली आहे, तर त्याविषयीचं पारितोषिक जे आहे ना, ते निश्चित अर्थाने तुम्हाला जे आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. देव तुम्हाला ते पारितोषिक देईल. अनेक वेळा सेवा करत असताना छळाचा सामना करावा लागतो. संत पौलांनी कोणत्या छळाचा सामना केला हा सोमवार तुम्हाला दिलेला आहे, आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये तुम्ही तो टाका. सेवा करणं सोपं नाहीये, चांगलं काम करणं सोपं नाहीये. लक्ष द्या. कारण चांगलं काम हे लोकांना आवडत नाही. जर चांगलं काम आवडलं असतं तर त्यांनी तुमच्याविषयी कपट बाळगलं नसतं मनामध्ये. त्यांना चांगलं काम जर आवडलं असतं तर त्यांनी तुमच्याविषयी द्वेष मनामध्ये बाळगला नसता, तुमच्याविषयी षडयंत्र केले नसते, फसवलं नसतं, तुमच्याविषयी खोट्या साक्षी त्यांनी दिल्या नसत्या. लक्ष द्या.
लोकांना चांगलं काम मुळात आवडत नाही आणि म्हणून ते ह्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी करतात. पण तुमच्या चांगल्या कामाची जर दखल देवाने घेतलेली आहे ना, तर त्याविषयीचं पारितोषिक देखील देवा तुम्हाला देईल. तुम्हाला माहितीये का, स्टेफनाच्या चांगल्या कामाची दखल ही देवाने घेतलेली होती. स्टेफनाने काही वाईट काम केलं नव्हतं. स्टेफनाने त्या ठिकाणी त्या लोकांना त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या ज्या काही चुका आहेत देवाच्या विरोधामध्ये, त्या चुका त्यांचे जे काही संतान आहेत ते करत आहे याची ओळख त्यांना करून दिली होती. आणि तुम्हाला माहिती का, त्यांना त्यांच्या चुका दाखवणं त्यांना आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी स्टेफना विरुद्ध दातोट खाल्ले, चिडले, स्टेफनाला दगड मार त्यांनी केला. आज पण तुम्ही बघा, लोकांना तुम्ही त्यांच्या चुका दाखवा, त्यांच्या चुकीच्या गोष्टी तुम्ही त्यांना दाखवा, त्यांना लोकांना आवडणार नाही. लोक तुम्हाला त्यांचे शत्रू मानतील, तुमच्याविषयी कट कारस्थान रचतील, तुमचा नाश करण्याच्या अनुषंगाने, तुमचा घात करण्याच्या अनुषंगाने. स्टेफना संदर्भात हे झालेलं आहे. बघा, कोणीतरी प्रेषणचं पुस्तक 7वा अध्याय आपण काढू. आपण थोडं लवकर जाणार आहोत कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रेषणचं पुस्तक 7वा अध्याय आणि 55 आणि 56 वचन वाचा त्या ठिकाणी. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. व्हेरी गुड. बघा, पेत्राने चांगल्या गोष्टी केल्या त्या. पेत्राच्या चांगल्या माफ करा, स्टेफनाने चांगल्या गोष्टी केल्या त्या. आणि स्टेफनाच्या चांगल्या गोष्टी काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण हा प्रेषणचं पुस्तक 7वा अध्याय वाचला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की स्टेफनाने सर्व काही चांगलं केलेलं असताना देखील त्या ठिकाणी लोकांनी त्याला धोंडमार करून मारून टाकलं, त्याला छळलं, त्याच्याविषयी दातोट खाल्ले. आणि तुम्हाला माहितीये का, त्याच्या चांगल्या कामाची दखल देवाने घेतली. येशूने त्याच्या चांगल्या कामाची दखल घेतली. आणि लक्ष द्या, येशू स्वतः त्याच्या स्वागतासाठी स्वर्गामध्ये उभा राहिला. ज्यावेळेस आपण चांगलं काम करतो ना, त्याची दखल लोक घेणार नाही. त्या उलट ते तुम्हाला छळतील, मारतील, निंदा करतील, चुगल्या करतील, तुमच्याविषयी खोटं बोलतील, तुम्हाला पाडण्याच्या अनुषंगाने षडयंत्र करतील, तुमच्या विरोधात लोकांना उभं करतील, तुमच्या विरोधात लोकांचे कान भरतील, तुम्हाला लोकांच्या नजरेमधून पाडून टाकतील. पण काळजी करू नका. परिणाम काय माहिती का, स्वर्गामध्ये येशू हा स्वागतासाठी उभा राहतो. इथं स्टेफनाच्या स्वागतासाठी, त्याच्या चांगल्या कामामुळं येशू स्वर्गामध्ये उभा राहिला त्याचं स्वागत करण्यासाठी. माणूस तुमच्या चांगल्या कामाची दखल घेऊन उभं राहू न राहू, पारितोषिक देऊ अथवा न देऊ, देव दखल घेत आहे ना. देव जर पारितोषिक द्यायला तयार आहे ना, तर माणसाकडे बघून चांगलं काम करू नका. माणसाला खुश करण्यापेक्षा देवाला खुश करणं चांगलं आहे. माणसाची मनधरणी करू नका, पेक्षा देवाची मनधरणी करा. देवाचं प्रतिफळ मिळवण्याकरता झटा. शेवटचे 2 मुद्दे आहेत ते आपण शिकून घेणार आहोत. 6वा मुद्दा लिहा, देव आपल्या कामाचा उपयोग दुसऱ्यांसाठी करतो. तुमचं काम जर चांगलं आहे ना, तर तुमच्या चांगल्या कामाचा उपयोग देव दुसऱ्यांसाठी करतो. आणि ज्या वेळेला आपण 1 थेसलोनिके 1 अध्याय आणि वचन 8 वाचतो, पाठ ठिकाणी 1 थेसलोनिके 1 अध्याय आणि वचन 8 मध्ये कशा प्रकारे देव आपल्या चांगल्या कामांचा उपयोग दुसऱ्यांसाठी करतो ते आपण समजून घेणार आहोत. दुसऱ्यांच्या उपयोगासाठी. कोणतरी वाचा 1 थेसलोनिके 1 अध्याय आणि 8 वचन. मसदोनिया व अखया यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे. इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमान ही सर्वत्र पसरले आहे. यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायचे अगत्य नाही. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की ज्या गोष्टी देवाला करून घ्यायच्या होत्यात ना, त्या गोष्टी देवाने मासेदोनिया आणि अखया ह्या 2 प्रांतामध्ये करून घेतल्या. आणि त्या गोष्टी कोणत्या आहे माहिती का, प्रभूच्या वचनाची जी काही घोषणा आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि अनेक लोक जे आहे ना, ह्या घोषणेमुळं देवाकडे जे आहे ते आले. यांनी पसरवलेली जी काही विश्वासाची वर्तमानपत्र जी आहेत ना, देवावरील विश्वासाची, ती सगळीकडे पसरली गेली.
अनेक वेळा देव जो आहे ना, हे तुमच्या चांगल्या कामाचा जो उपयोग आहे ना, इतरांचे जीवन बांधण्यासाठी करून घेत असतो. आणि म्हणून चांगलं काम करणं हे मुळीच बंद करू नका. ते करत राहा, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते करत राहा. कारण त्या चांगल्या कामाचा मोबदला हा दैवबाप देतो. त्या चांगल्या कामाच्या मोबदल्याबद्दल दैवबाप तुमचा सन्मान करतो, दैवबाप तुमच्यासाठी उभं राहतो. तुम्हाला माहिती का, एक लहान मुलगा ज्याने चांगलं काम केलं होतं, 5 भाकरी आणि छोट्याशा थोड्याफार मासे त्या ठिकाणी त्याच्याकडे होते, पण त्या 5 भाकरी आणि 2 माशांमध्ये तुम्हाला माहिती का 5,000 लोक जेवले. त्याचं एक छोटस चांगलं काम 5,000 लोकांकरता मदतीचं कारण ठरलं. कारण 5,000 लोकांनी शिवाय स्त्रिया व पुरुष देखील त्या ठिकाणी भुकेले होते. बघा वचन काय सांगत आहे. योहानाचं पुस्तक 6वा अध्याय आणि 9 ते 13 वचन आपण वाचतो ना, तर योहानाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या 9 ते 13 वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 5,000 जे लोक आहे ना, ती 5,000 लोक एका लहान मुलाच्या 5 भाकरी आणि छोट्याशा माशांमुळे जेवण तृप्त झाले. तुमचं चांगलं काम, मग ते लहान असो किंवा मोठं असो, ते हजारो लोकांना आशीर्वादित करतं, हजारो लोकांचं जीवन बदलतं, हजारो लोकांना प्रभूकडे आणतं, हजारो लोकांची काळजी घेतं तुमचं काम, चांगलं काम. आणि म्हणून चांगलं काम करत राहा. शेवटचा मुद्दा, 7वा शेवटचा मुद्दा, प्रभूसाठी केलेल्या गोष्टी शाश्वत आहे. प्रभूसाठी केलेल्या गोष्टी शाश्वत आहे. जे काही काम तुम्ही देवासाठी करताना ते काम शाश्वत आहे. आणि बघा, ज्या वेळेला 2 कोरिंथ 4 अध्याय आणि वचन 18 आपण वाचतो. 2 कोरिंथ 4 अध्याय आणि वचन 18 मध्ये कशा प्रकारे प्रभूसाठी केलेलं काम शाश्वत असतं ते वाचण्यासाठी मदत करा कोणतरी. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो, कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सर्वकालिक आहेत. व्हेरी गुड. अदृश्य ज्या गोष्टी आहेत ना, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की ज्या गोष्टी अदृश्य आहे त्या गोष्टी सार्वकालिक आहे. आणि तुम्हाला आणि मला देवाने यासाठी निवडलेलं आहे की आपण दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आपण अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो ना, तर त्या सार्वकालिक आहे, दृश्य गोष्टी क्षणिक आहे. म्हणून माणसांकडनं प्रतिफळ मिळण्याच्या अपेक्षा सोडून द्या. चांगलं काम करत असताना देवाकडून मिळण्याच्या अपेक्षा ठेवा, पारितोषिक. कारण देवाकडून मिळालेलं पारितोषिक आहे ना, हे क्षणिक नाहीये, हे सार्वकालिक आहे. आणि ते मिळवण्याकरता झटा. देवाचं सांगतो वरील गोष्टी मिळवण्याकरता झटलं पाहिजे. वरील गोष्टींकडे आपलं मन पाहिजे. आपलं मन हे भौतिक गोष्टींकडे नको आहे. आपलं मन हे आजूबाजूला असलेल्या गोष्टींकडे नको आहे. आणि लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की तिने केलेलं जे चांगलं काम आहे ना, पवित्र शास्त्रामध्ये मार्कुस सुवर्तमान 14वा अध्याय आणि 8 ते 9 वचन आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी मरिया नावाच्या स्त्रीने शिमोन कुष्ठरोगी जो आहे ना, त्याच्या घरी बेथानीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सेवकांबरोबर जेवण करत असताना तिने त्या ठिकाणी चांगलं जे काम आहे ना ते येशू करता केलेलं होतं. आणि तिचं चांगलं काम हे शाश्वत राहिलं. कारण वचन सांगतो जिथं जिथं सुवार्ता सांगितल्या गेली ना, तिथे तिथं तिचा उल्लेख करण्यात आला. तर सुवार्ता ही 2000 वर्षापासून आपण पाहतो की सांगितलं जातं, पण आज देखील 2025 मध्ये तिचा उल्लेख होत आहे. हे समजणं गरजेचं आहे. तुमचं चांगलं काम हे हजारो वर्षापर्यंत लोकांचं जीवन बदलत राहिलं. म्हणून चांगलं काम करणं सोडू नका. चांगलं काम करत राहा. देव निश्चित अर्थाने त्याचं जे प्रतिफळ आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रतिफळ हे आपल्याला मिळावं यासाठी आपण लोकांकडे नाही, देवाकडे बघत राहा. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव.